नमस्कार मंडळी, आज या आपल्या बहिरवड गावामध्ये जैविक निविष्ठा निर्मिती नैसर्गिक शेती शाळेअंतर्गत आपण दशपर्णी अर्क बनवण्याचे प्रात्यक्षिक भैरवनाथ शेतकरी बचत गटाच्या मार्फत जानुबाई देवी मंदिर टोळेवाडी भैरवगड या ठिकाणी घेण्यात येत आहे। यासाठी सर्वप्रथम आपण 10 प्रकारचा जंगलातून पाला सर्व शेतकऱ्यांनी गोळा केलेला आहे। त्याच्या साहाय्याने बारीक करून प्रत्येकी 2 किलो पाला सर्व प्रकारचा 10 प्रकारचा जो पाला हा पण इथं जो पाला निवडलेला आहे तो जी जनावर खात नाहीत, गाई म्हशी शेळ्या खात नाहीत असा सर्व पाला आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे। आणि तो पाला बारीक कुट्टी करून तो आपण 200 लिटरच्या बॅलर मध्ये प्रत्येकी पाला 2 किलो, फक्त यामध्ये आपण लिंबाचा पाला 5 किलो घेणार आहेत। ते सर्व मिक्स करून ड्रम मध्ये टाकणार आहे। त्याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र, 5 किलो शेण आणि 1 किलो गुळ टाकणार आहे, जेणेकरून याची आंबवण्याची किण्वन क्रिया फास्ट होईल व हा पाला 30 दिवसामध्ये कुजून यापासून आपल्याला उत्तम प्रकारचे जैविक कीटकनाशक तयार होते। त्याचा आपण वापर आपल्या भात, भुईमूग, मिरची, भाजीपाला पिकामध्ये करू शकतो। त्याच्यामुळे आपल्या पिकावरती सर्व प्रकारच्या रस शोषणाऱ्या व पाणी खाणाऱ्या आळ्यापासून आपल्या पिकाचे संरक्षण होते। त्याचबरोबर या सर्व पानामध्ये असणारे औषधी आयुर्वेदिक गुणधर्मामुळे पिकाची वाढ जोमदार होते। त्याचबरोबर पिकाच्या पानाची साईज मोठी होते, जेणेकरून आपल्याला इतर रासायनिक खत व जैविक इतर रासायनिक खत वापरण्याची आपल्याला गरज पडणार नाही। वेगवेगळ्या 10 प्रकारच्या वनस्पती आहेत। सगळं काम चालू आहे इथं आता तुम्हाला बघायला भेटत असेल। हे आमच्या गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक इथे जमलेले आहेत आणि हे काम चालू आहे सध्या। कोणी जळून जळून मेल काळ मांजर हे आडवं गेलं, कोणाला लागू वाकड्यात शिरू बघ तरी पुढं हाय गोन। आम्ही गावाले हे आम्ही गावाले। मी पुष्पा पांडुरंग साळुंके, उमेद अंतर्गत कृषी सखी आहे आणि माझ्यासोबत उभे आहेत कृषी अधिकारी आपले अमित सर आणि तिटकरे सर। तसंच आम्ही पाणी फाउंडेशन मार्फत आणि कृषी अधिकारी मार्फत आम्ही दशपर्णी अर्क तयार करत आहोत। घेतलेला आहे लिंबाचा 5 किलो। भावा ह्या वनस्पतीचा पाला 2 किलो घेतला आहे। सुनील साळुंके। मी बजरंग साळुंके, निर्गेलचा पाला 2 किलो घेतला। मी अंकुश साळुंके, गोमूत्र 5 लिटर। मी वैशाली साळुंके, निरगोडा 2 किलो। हे बामणचा पाला घेतलाय 2 किलो। पुष्पा साळुंके, कमंडळाचा पाला 2 किलो। पवार आणि गवंडा 2 किलो। 2 किलो। हिराबाई मोहन साळुंके, वारस आहे 2 किलो वारस। भारती सुनील साळुंके, मी एरंडाचा पाला 2 किलो घेतलेला आहे। रंजन अंकुश साळुंके, करंजाचा पाला 2 किलो घेतला आहे। चिमन तातेवर साळुंके, 1 किलो गुळ। लक्ष्मण रघुनाथ साळुंके, रामेटा रामेटा 2 किलो। प्रेमशंकर कदम, शेण 5 किलो। मी मानसिंग साळुंके, देवनळी 2 किलो घेतलेली आहे। अशा प्रकारे 12-13 वनस्पतीचा पाला एकत्र गोळा केलेला आहे। सर्व ग्रामस्थ मंडळ भैरवगड मार्फत ही फिल्म बनवण्यात आलेली आहे। ठेवायला लागेल का ते? पाणी उमेद फाउंडेशन। लिंबाचा पाला 5 किलो। भाव्याचा पाला 2 किलो। निर्गेल 2 किलो। गोमूत्र 5 लिटर,
निरगुडी 2 किलो. वरती बघायची. बामण 2 किलो. कवंडाळ 2 किलो. गवंडा 2 किलो. वर्षाचा पाला 2 किलो. एरंडाचा पाला 2 किलो. कारंजाचा पाला 2 किलो. गूळ 1 किलो. रामेदा 2 किलो. गाईचे शेण 5 किलो. देऊन 2 किलो. अशा प्रकारे हे मिश्रण आता ड्रमामध्ये टाकलेलं आहे. हा पाला आपण आता 30 दिवस या ड्रम मध्ये किण्वन प्रक्रियेसाठी ठेवणार आहे. तर ह्याला फक्त आता सकाळ संध्याकाळ 2दा ढवळून घ्यायचे चांगल्यापणे आणि सावलीमध्ये आपण हा ठेवलेला आहे जेणेकरून ह्याला ऊन लागणार नाही. 30 दिवसांना हा पाला आपण वस्त्रगाळ करून फवारणीसाठी प्रतिपंप 100 लिटर साठी 3 लिटर याप्रमाणे वापरू शकतो. धन्यवाद. भैरवगड शेतकरी संघटना सर्व सभासद व अधिकारी यांच्या मार्फत ही स्कीम राबवण्यात आलेली आहे. धन्यवाद.